जरांगे पाटील यांचा एकेकाळचा कट्टर मावळा असलेला अमोल खुने जो आहे तो आज मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं असलेलं शिष्टमंडळ त्यांच्यावर देखील गंभीर आरोप करीत असून थेट शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे पाय धरायला लावले असल्याचा धक्कादायक खुलासा जो आहे तो अमोल खुने यांनी एका प्रसार माध्यमाशी बोलताना केलेला आहे। खरंच मनोज जरांगे पाटील यांनी या शिष्टमंडळाला धनंजय मुंडे यांचे पाय धरायला लावले आहे का, या विषयीचा नेमका ठोस पुरावा काय आहे, अमोल खुने जो आहे तो मनोज जरांगे पाटील सह त्यांच्या शिष्टमंडळावर कशामुळे टार्गेट करीत आहे, तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, शिवबा संघटना मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला स्थापन केलेली ही एक संघटना आहे। या संघटनेच्या मार्फत मनोज जरांगे व त्यांचे सहकारी जे आहेत ते काम करत होते। ज्यावेळेस कोपर्डी प्रकरण झाले, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण करण्यात आली होती, त्यावेळेस शिवबा संघटनेतील हेच मावळे पुढे आल्याचं आपण पाहिलेले आहे। त्यातील महत्वाचा मावळा म्हणजे अमोल खुने। अमोल खुने म्हणजे मनोज जरांगे पाटील हे सांगतील तो शब्द पाळणारा त्यांचा कट्टर समर्थक असलेला अमोल खुने आहे। ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते, त्यावेळेस काही शिवबा संघटनेतील मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचं काम केलं होतं। त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची पाठराखण करणारा अमोल खुने, त्यानंतर अमोल खुने यांनी थेट धनंजय मुंडे यांच्याकडून खुने व दादा गरुड यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यानंतर अमोल खुने जो आहे तो त्याला अटक करण्यात आली। त्यानंतर अमोल खुने जो आहे तो बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांचा एकेकाळीचा असलेला हा सहकारी आता थेट मनोज जरांगे पाटील सह त्यांच्या काही शिष्टमंडळातील सहकारी आहे यांच्यावर गंभीर आरोप करीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। गेल्या काही दिवसापासून अमोल खुने जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने आरोप करीत आहे। परंतु ज्या पद्धतीने अमोल खुने जो आहे तो आरोप करीत आहे, आरोपामधील काही तथ्य आहे का, ज्यावेळेस आरोप करीत आहेत त्यावेळेसचे काही पुरावे आहेत का, असं देखील आता सोशल मीडियावर ज्यावेळेस अमोल खुने जो आहे तो मुलाखत देत आहे त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत। समाजाला भरकटण्याचं काम अमोल खुनेकडून केलं जात आहे का, अमोल खुनेचा कोणी बोलता धनी आहे का, अशा पद्धतीच्या कमेंट देखील खाली केल्या जात आहेत। ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप करीत होते, त्यावेळेस अमोल खुने हा मनोज जरांगे पाटील यांची पाठराखण करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। हत्याकांड रचण्यात आले, ह्या हत्याकांडामध्ये अमोल खुने दादा गरुड सहभागी असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। त्यांना खत पाणी घालण्याचं काम देखील धनंजय मुंडेकडून करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। त्यावेळेस नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती। या मागणीला मनोज जरांगे पाटील यांनी देखील होकार दिला, परंतु ना मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट झाली ना धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट झाली। नेमका हा खटाटोप कशासाठी चाललेला आहे? ओबीसी आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी हा तर सर्व खटाटोप नाही ना? अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहे। धनंजय मुंडे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर केलेले जे आरोप आहेत ते अत्यंत थोटाटे असल्याचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या आणि मनोज जरांगे पाटील माझी नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील केली होती। परंतु राज्य सरकारने या दोघांकडेही गांभीर्याने न लक्ष देता ना दोघांची नार्को टेस्ट झाली ना समाजामध्ये संभ्रम आहे, तो संभ्रम आजही कायम असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्याच संभ्रमाला कुठंतरी खत पाणी घालण्याचं काम आज अमोल खुने यांच्या माध्यमातून होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। छोट्या मोठ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अमोल खुने जो आहे तो आपली मुलाखत देत आहे। मुलाखतीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल करीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। ज्यावेळेस अमोल खुने जो आहे तो बाहेर आला त्यावेळेस अमोल खुनेने देखील आपली व मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी यासाठी जालन्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांनी
लेखी पत्र देखील दिलेले होते, परंतु ना मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट झाली, ना अमोल खुनेची नार्को टेस्ट झालेली आहे. त्यामुळे अमोल खुनेवर झालेले आरोप ना सिद्ध झालेले आहेत, ना अमोल खुने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेले आरोप सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे कुठंतरी समाजात संभ्रम निर्माण करण्याचं काम अमोल खुने करत आहे का मनोज जरांगे पाटील करीत आहे, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दुसरी बाजू पाहिली तर जे पोटात आहे ते ओटात आणण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने केलेलं आहे. अमोल खुने यांनी जालन्याच्या अध्यक्षाकडे ज्यावेळेस नार्को टेस्टचा अर्ज दिला त्यावेळेस देखील मनोज जरांगे पाटील यांनी देखील दोघांची नार्को टेस्ट करण्यात यावी असा अर्ज दिलेला आहे. परंतु राज्य सरकार जो आहे तो गांभीर्याने ह्या कुठल्याच नेत्याचं घेत नसल्यामुळे आज दोन्ही समाज जो आहे तो आता कुठेतरी संभ्रमामध्ये असल्याचं पाहण्यास मिळत आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील हे प्रसार माध्यमावर आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 16 मे रोजी आपण मोठं आंदोलन उभारणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. 16 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. सरकार जो आहे तो कुठेतरी मराठा समाजाच्या मागण्यावर गांभीर्य घेत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलेला आहे. त्यानंतर अमोल खुने यांनी थेट एका छोट्या चॅनलवर मुलाखत देत असताना मनोज जरांगे पाटील यांचं जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे पाय धरण्यासाठी पाठवला असल्याचा गंभीर आरोप केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. खरंच मनोज जरांगे पाटील हे इतक्या खालच्या पातळीला जातील का? धनंजय मुंडे यांचे पाय धरण्याचं मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाला काय पडलेलं आहे? खरंच धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ बीड जिल्ह्यासह मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेला आहे का? जो माणूस मंत्री राहिलेला आहे त्या मंत्री असणाऱ्या माणसाला बदनाम करण्यासाठी ही जर टोळी सक्रिय आहे तर तो माणूस इतका शांत कसा काय राहू शकतो? तो देखील माणूस समोर येऊ शकतो, प्रसार माध्यमावर आपल्यावर होत असलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुढे येऊ शकतो, अन्यथा कुठल्या तरी राजकीय नेत्याला राजकीय कार्यकर्त्याला पुढे घालू शकतो, असा देखील प्रकार होऊ शकतो. अशा पद्धतीच्या देखील कमेंट ज्या आहेत त्या सोशल मीडियावर ज्यावेळेस अमोल खुने अशा प्रकारच्या वक्तव्य करत आहे त्यावेळेस ह्या कमेंट ज्या आहेत त्या खाली केल्या जात आहेत. परंतु या कमेंटला ना कुठला दाद दिली जात आहे, ना अमोल खुने ज्यावेळेस गंभीर आरोप करीत आहे या आरोपामधील कुठले ठोस पुरावे अमोल खुनेकडे नाहीत असं देखील सिद्ध होत आहे. त्यामुळे कुठंतरी समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी अमोल खुने जो आहे तो प्रसार माध्यमावर येऊन असा भडकाऊ पद्धतीचे वक्तव्य तर करीत नाही ना, असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने केला जात आहे. अमोल खुने यांनी मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलंच तर याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असलेले गंगाधर काळकुटे, याचबरोबर मुकणे, याचबरोबर पांडुरंग तारक ह्यासह अन्य काही शिष्टमंडळातील नेत्यावर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. दुसरीकडे जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे कुणाला विश्वासात घेत नसल्याचं सातत्याने आरोप अमोल खुने यांच्याकडून केले जात आहे. अमोल खुनेच्याही काही अपेक्षा आहेत का, अशा पद्धतीचा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एका काळचा कट्टर समर्थक असलेला अमोल खुने आज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये इतक्या खालच्या तळावर जाऊन त्यांच्यावर गंभीर आरोप का करीत आहे? एकीकडे गंभीर आरोप करीत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याकडे जे असलेले पुरावे आहेत ते समोर येऊन मनोज जरांगे पाटील यांची सत्यता काय आहे हे पुढे आणण्यासाठी ते गांभीर्याने पुढे का येत नाहीत, असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 16 मे रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेला मराठवाड्यातून महाराष्ट्रातून काही संख्येने मराठा समाज येईल का? येणाऱ्या मराठा समाजाला रोखण्यासाठी तर अमोल खुनेचा हा खटाटोप नाही ना, अमोल खुने यांचा बोलवता धनी कुणीतरी नाही ना, अशा देखील पद्धतीच्या कमेंट ज्या आहेत त्या अमोल खुने यांनी ज्या वेळेस प्रसार माध्यमाच्या नुसार मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखतीच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे गावखेड्यातील सर्वसामान्य जो समाज आहे त्या समाजातूनच आज अमोल खुने, धनंजय मुंडे व मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. राज्य सरकार जो आहे तो समाजामध्ये तेढ निर्माणासाठी कुठंतरी ह्याला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप देखील केला जात आहे. राज्य सरकारने आता दोन्ही समाजातील संभ्रम दूर करण्यासाठी या तिघाचीही नार्को टेस्ट करून सत्यता पुढे आणणे गरजेचं आहे. अमोल खुने यांनी धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ भेटलेलं आहे. त्या शिष्टमंडळांनी
धनंजय मुंडे यांचे पाय धरले असल्याचं देखील सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे आता राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये उलटफेर होणार आहे. या उलटफेरामध्ये धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु धनंजय मुंडे जे आहेत त्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागल्याचं आपण पाहिलेलं आहे. कारण जर पाहिलं तर त्यांच्या अत्यंत विश्वासू असलेले वाल्मिक कराड जे आहेत ते सध्या या हत्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. ते अद्यापही निर्दोष म्हणून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळावर टांगती तलवार असल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे. आणि हे प्रकरण जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी उचलून धरल्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागलेला आहे. हाच राग कुठंतरी धनंजय मुंडे यांच्या समर्थकामध्ये आहे, धनंजय मुंडेमध्ये देखील आहे. ज्यावेळेस धनंजय मुंडेकडे मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ पाय धरण्यासाठी जाते त्यावेळेस थेट धनंजय मुंडेच हा सर्व घडलेला प्रकार प्रसारमाध्यमाशी समोर का आणत नाहीत हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. एकंदरीत ह्या घडलेल्या घटनेविषयी नेमकं तुम्हाला काय वाटते? अमोल खुने जो आहे तो खरंच सत्यता मांडण्यासाठी या छोट्या मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे का मनोज जरांगे पाटील हे 16 मे रोजी पुढील आंदोलनाच्या तयारीसाठी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत? त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करण्यासाठी अमोल खुने तर अशा पद्धतीच्या वक्तव्य करीत नाही ना? तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्यावर टार्गेट केल्यानंतर समाजात संभ्रम निर्माण होऊन जरांगे पाटील यांच्या पाठीमागे जी समाजाची ताकद आहे ती ताकद कुठंतरी कमी होईल. आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागची समाजाची ताकद जर कमी झाली तर मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते. असं तरी कुठं त्रिसंगम तर नाही ना? असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकंदरीत ह्या प्रश्नाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.